आता त्याने जबाबदारी घ्यायला नको. आता शूटिंग संपल्यावरती आम्हाला बँकॉकला वगैरे न्यायची. एवढी मेहनत केली आहे मी. हा प्रश्न आला होता आमच्याकडे मग की काय झालं की हा सिनेमा त्यांना शूट करायचाच होता बँकॉकला, पण तुमच्या दोघांच्या भांडणांमुळे त्यांनी गोव्यामध्ये केलं. असं काय घडलं का मामाच्या बँकॉकला जाऊ अरे तिथे नेलं असतं तर भांडणं झाली असती का? तू पण काय प्रश्न विचारतोस असतं का भांडायला? भांडायला? शूटिंगलाच कसा बसा वेळ काढला असता. असं काय आहे रे तिकडे? काय माहिती, मजा असते म्हणे, निसर्ग खूप चांगला असतो. जे जे जाऊन येतात म्हणतात सगळीकडे हिरवळ आहे. पण अंकुश दादा, म्हणजे ऍज अन एक इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून, आणि म्हणजे असे कलाकार जर तुला मिळाले परत एकदा ह्यांच्यावर काम करताना किंवा डिरेक्ट करायचे त्यांना, सो एक आता अनुभव आल्याच्या नंतर ह्यांच्यावर कसं वागायचं, तर कसं ठरवशील वागायचं ह्यांच्याबरोबर? नाही, मला हा अनुभव ऑलरेडी येऊन गेला. मी झकास नावाची फिल्म केली होती. त्याच्यामध्ये पुष्कर श्रोत्री होते, जितेंद्र जोशी होते, संजय जाधव ॲज अ DOP होते. त्यामुळे एकापेक्षा एक संजय खापरे यांचे गुरु सगळे त्यांचे गुरु. तर त्यामुळे मी स्वतः अनुभवलं. तेव्हा मी डिरेक्ट करत होतो आणि मी त्याच्यात ट्रिपल रोल करत होतो. सो ते सगळं गुरु लगेच असा हात धरतो. पण मला दादाने डिरेक्ट केलंय बाय द वे. 3.5 मध्ये मी काम केलं. 3.5 मध्ये मी होतो. तेव्हा दादा म्हणाला की आज मला वाटलं की दिग्दर्शन काय असतं. म्हणून तुला तू मध्ये घेतलं. दिग्दर्शन पहिल्या ह्याच्यातच कळलं. जाऊ दे, हा विषय नको. 3.5चा विषय नको. जाऊ पुढे चला. सो मला एक बाबा आणि अंकुशा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं जरी या सिनेमामधलं एक मैत्रीचं नातं असलं ना, तरी एक फार जवळचं नातं आहे. ते म्हणजे तुम्ही एकाच विभागातले आहात. सो तेव्हाच्या काय आठवणी आहेत तुम्हा दोघांच्या? तुम्ही लालबाग परळ. लालबाग परळ दोघ जण. माझ्या आठवणी नाहीत कारण मी अजूनही तिथेच राहिलाय. नाही माझ्या तर खूप आठवणी बाबा मिस करतो पण बऱ्याच वेळा. खूप वेळ नाही, विषय पण ही निघतो. प्रॉमिस मी की मी जसं माझी बिल्डिंग तिकडची होणार आहे, मी डायरेक्टली शिफ्ट लालबागला परत होणार येस आहे. येस येस. मी ठरवलेलंच आहे. ज्या वेळेला माझी बिल्डिंग कम्प्लीट होईल त्यावेळी मी ठाणा सोडणार आणि मी मुंबईला परतणार. नक्की लालबागला. येस येस. गाडी काढ पक्या. त्यावेळेच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? म्हणजे तुम्ही नाही ना, तेव्हा ठरवलं होतं त्यावेळेला का? मी ऍक्टिंग मध्ये करिअर करण्याचा विचार पण नव्हता दूर पर्यंत. मग लालबाग राहत होती मला. त्यामुळे असं होतं रे, सडाफटिंग होतं. मी लालबाग छाप होतो फुल. आणि चांगल्या माणसात आला. म्हणजे भाईगिरी नाही म्हणता येणार, पण येडा होतो मी जाम. मी ठाण्याला येऊन मग ह्या मित्रांनी मला बिघडवलं आणि मला शाणा गेला मला. आणि मी शाण्यात आलो. मग मी ठरवलं आणि त्याच्यानंतर ठाण्याला आल्यानंतर मग आमची ओळख झाली, मैत्री झाली. एक स्पर्धा वगैरे मध्ये आम्ही हे करायचो, म्हणजे कॉम्पिटिटर असायचो, एकमेकांच्या समोर असायचो. तेव्हा पण त्यांचं ऑल द बेस्ट झालं. त्याच्यानंतर आम्ही फॅनच झालो त्याचा. त्यानंतर गोपाळ बघून तर म्हणजे आम्हीच गेलेलो बघायला सगळे शिवाजी मंदिरला. आणि एवढं फॅसिनेटिंग ते नाटक होतं. आणि अंकुशने काय रोल केलेला, क्या बात आहे. आणि तेव्हापासून आम्ही फॅन झालो, मित्र झालो. त्याच्यानंतर आम्ही लालबागच्या रात्री घरी आमच्या बसायचो येऊन एकत्र सगळे. नुसते नाही म्हणजे वाटाण्याची असे- उसळ आणि पुऱ्यांची आई हो. लिंबू सरबत, बटाट्याची भाजी, वरण भात वगैरे, पप्पा श्रीखंड बनवायचे वगैरे लिंबू पुरी सरबत. पेत असायची. व्हरायटी होती हा लिंबू सरबत. लिंबू सरबत. खूप व्हरायटी. मस्त. आद्र मीठ टाकून. त्यामुळे तशी आमची तिकडे तशी लालबागची ओळख आहे आमची. पण ती नंतर झाली. त्यावेळेला काही नव्हतं. अंकुश दादा, म्हणजे ह्या तिघांना बघून असं नेहमी वाटतं का की अरे ही आपल्या लालबाग मधलीच मुलं आहेत, किंवा हा जो सिनेमा मी गोव्याला करायला चाललो, हा मी लालबाग मध्ये शूट करतोय, परळमध्ये शूट करतोय, असं वाटलं होतं का सिनेमा शूट करायच्या दरम्यान? काय खरं बघायला गेलं ना, त्या मित्र जेव्हा जमतात ना तेव्हा त्या जागेचा गोवा कधी होतो कळत नाही, असं मला वाटतं. आम्ही जिथे जातो, म्हणजे माझे खूप मित्र आहेत त्यामुळे मला माहिती आहे की जिथे जातो तिथे एकदा गप्पा रंगल्या की सुरू होतं, मग कळत नाही दिवस आहे का रात्र आहे काय नाही. आणि मला अनुभव काय जास्त चांगला माहिती आहे की ज्या मित्रांबरोबर मी आहे त्या मित्रांच्या घरी त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या मिसेसना किंवा त्यांच्या मुलांना माहिती आहे की आपला बाबा जो आहे तो आपल्या मित्रांबरोबर आहे, तर त्याला त्याचा वेळ देऊया. आणि आज ह्या फिल्ममध्ये या ठाण्यामध्ये आल्यानंतर ह्या लोकांबरोबर बसल्यानंतर पण मला ते जाणवतं की प्रत्येकाच्या बायका निवांत असतात. ओके, बाबाबरोबर विजू गेलाय का, विजूबरोबर कुशा गेलाय का, बरोबर संत्याबरोबर गेलाय का. त्याची आई आणि पुतणीपासून सगळ्यांना माहिती असते की बाबा हा चांगल्या लोकांच्या ताब्यात आहे. ती ही गंमत आहे ऍक्च्युली, आहे की नाही? पण मी तुला सांगू का, म्हणजे माझे 2 ग्रुप आहेत. एक भाईंदर मीरा रोडला मुकेश, राकेश, अमोल असे एक ग्रुप आहे.
आणि एक ठाण्यातला हा ग्रुप आहे. हम्म. ओके, आता ठाण्यातला ह्या ग्रुप बरोबर जेव्हा केव्हा रात्री गप्पा मारायच्या आहेत, कधी पत्ते खेळायचे आहेत समजा टाइमपास म्हणून, असं जेव्हा जातो तेव्हा खूप उशीर होतो. पण मी सांगितलं ना आज अंकुश दादा येतोय, तर घरी नाही का वाव किती भारी असं एक नाही का त्यांच्या डोळ्यात ना एक रिस्पेक्ट येतो. इतक्या वर्षात तो कधी नव्हता. इतक्या वर्षात आता येणार 2 वाजता असं होतं. पण अंकुश दादा येणार आहे तर लगेच एकदम अरे वा वा असं एकदम ते उशिरा येण्याला पण आता ग्लॅमर आलंय. हा. ए, आता बायकोच म्हणे, अरे मग तर तुला 2 वाजणार फक्त अंकुश दादाच्या घरी काय वातावरण आहे ते आम्हाला माहित नाही.